एटीएन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात एटीएन महाराष्ट्र न्यूज। काही ठळक बातमी। मालवाडा घाटात ट्रॅफिक जाम, नवरात्र उत्सवात होणार वाहतुकीची कोंडी, ट्रॅफिक जाम मध्ये अडकले माहूरचे तहसीलदार। राष्ट्रीय महामार्गाच्या कंत्राटदाराच्या चुकीच्या कामामुळे वाहतूकदारांना प्रचंड त्रास होत असून शासकीय कामानिमित्त दिनांक 18 रोजी 10 वाजता मालवाडा घाटातून माहूरचे तहसीलदार अभिजित जगताप हे सेवा पंधरवडा निमित्त खेड्यापाड्यात कामकाजानिमित्त जात असताना प्रचंड ट्रॅफिक जाममुळे तासभर त्यांना रस्त्यावर ताटकळत उभे राहावे लागल्याची घटना कंत्राटदाराच्या प्रतिनिधी समक्ष घडली। तरीही रंधाखोऱ्याने होत असलेल्या कामाला गती मिळावी नसल्याने नवरात्र उत्सवात येणाऱ्या भाविकांना याचा प्रचंड त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने कंत्राटदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे। दिनांक 18 रोजी सेवा पंधरवडा निमित्त अनेक गावातील पांदन रस्त्यांची प्रकरणे निकाली काढणे व इतर कामासाठी तहसीलदार अभिजित जगताप हे शासकीय वाहनाद्वारे मालवाड्याच्या मध्य घाटात पोहोचले असताना तेथे 2 एसटी महामंडळाच्या बसेसना अरुंद रस्त्यावर जागा मिळाली नसल्याने बराच वेळ अडकल्या होत्या। त्यामुळे घाटाखाली जाणारे आणि घाटावरून माहूरला शहरात येणारे शेकडो वाहनांना तटकळत थांबावे लागले। ट्रॅफिक जाम प्रचंड झाल्याने तहसीलदार अभिजित जगताप यांनी माहूर पोलीस ठाण्यात दूरध्वनीवरून सदरील घटनेची कल्पना देऊन पोलीस आणि होमगार्ड यांना पाचारण करून ट्रॅफिक सुरळीत करायला लावली। मालवाडा घाटात अनेक दिवसापासून राष्ट्रीय महामार्गाच्या कंत्राटदारांनी मशीनचा वापर न करता रंधाखोऱ्याने राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू ठेवल्याने गोगलगाईच्या गतीने सदरील काम घाटातून माहूरकडे सरकत असल्याने वाहनधारकाची प्रचंड कसरत होत असून दिवसातून 3 वेळा ट्रॅफिक जाम तर रात्री तासनतास ट्रॅफिक जाम होत आहे। सदरील कामाला गती द्यावी म्हणून वृत्तपत्रामधून बातम्याही प्रसिद्ध झाल्या, परंतु कंत्राटदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाला जाग आलेली नसल्याने भाविकांचे वाहनांना मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची प्राधिकरण वाट पाहत आहे का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे। हिरवळ टुडे न्यूज, नांदेड। परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा एटीएन महाराष्ट्र न्यूज। चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, पुढील ग्रुपवर शेअर करा।